नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती 2025-26चं शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचा प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. तर ते तुम्हाला कसे डाउनलोड करायचे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, सांगितल्याप्रमाणे एका विद्यार्थ्याचं शारीरिक मोजमाप म्हणजेच ग्राउंडचं जर म्हटलं तर प्रवेशपत्र इथं डाउनलोड करून घेतलेले आहेत. याच्यामध्ये जर म्हटलं तर या विद्यार्थ्याचं शारीरिक मोजमापची तारीख दिलेली आहे 13 फेब्रुवारी 2025. वेळ दिलेली सकाळी 6 वाजता आणि ठिकाण जर म्हटलं तर आपल्याला इथं ठिकाण बघू शकता. त्याचा संपूर्ण पत्ता, विद्यार्थ्याचं नाव, पदाचं नाव, त्याच्यानंतर अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि बाकीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारचं प्रवेशपत्र इथं उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो. तर तुमचं प्रवेशपत्र तुम्हाला कसं डाउनलोड करायचं याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतो. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि त्याच सोबत जो पण पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकून, जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा इथे टाकून इथं लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. अशा प्रकारचे तुम्हाला ऑप्शन इथं बघण्यासाठी भेटून जाईल. इथे आपल्याला पदाचं नाव दिसेल जसं की पोलीस कॉन्स्टेबल. इथे आपल्याला युनिटचं नाव, जिल्ह्याचं नाव, आपलं विभागाचं नाव इथं आपल्याला बघण्यासाठी भेटेल जसं की सीपी मुंबई. ठीक आहे, सीपी मुंबईसाठी इथं या विद्यार्थ्यांना फॉर्म भरला आहे. टोकन नंबर इथं आपल्याला दिसेल, ऍप्लिकेशन नंबर दिसेल. इथे बाकी जर म्हटलं तर बाकीचे स्टेटस तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल. इथून तुम्ही ऍप्लिकेशनची प्रिंट घेऊ शकता. त्यानंतर इथे जर म्हटलं तर बघा, आपलं जे पण पेमेंट झालं होतं त्याची रिसिप्ट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, इथं ऍप्लिकेशनची प्रिंट, त्याच्यानंतर जर म्हटलं तर पेमेंटची प्रिंट, त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला इथं बघा आपलं जे पण हॉल तिकीट आहे म्हणजे शारीरिक मोजमाप. ठीक आहे, आपल्याला इथं बघा फिजिकलचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करण्याचं ऑप्शन इथं उपलब्ध झालेले आहे. तर इथं प्रिंटचं ऑप्शन आहे, या प्रिंट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रिंट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे डायरेक्टली प्रिंट काढण्यासाठी इथं ऑप्शन उपलब्ध होऊन येईल मित्रांनो. ठीक आहे, तर या स्वरूपामध्ये तुम्ही तुमचं परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो. खूपच कमी दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न येतील की नक्की कोणत्या तारखेपर्यंतचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो. जवळपास जर म्हटलं तर 50% सर्व विद्यार्थ्यांचे. ठीक आहे, म्हणजे आता 11 तारखेपासून तर यामध्ये जर म्हटलं तर 21 तारखेपर्यंतचे सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र इथे डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि उद्यापर्यंत जर म्हटलं तर शेवटची जी तारीख आहे, ऑलरेडी वेळापत्रक प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहीर झालेलं आहे. कधीपर्यंत तुमचे ग्राउंड चालणार आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार संपूर्ण तारखा इथं जाहीर झालेल्या आहेत. त्याच्यानुसार जर म्हटलं तर उद्या परवापर्यंत सर्व 100% जे विद्यार्थी त्यांचे सर्व प्रवेशपत्र इथे डाउनलोड करण्याच्या ज्या तारखा आहेत त्याच्यानुसार सर्व विद्यार्थ्यांचे इथं प्रवेशपत्र उपलब्ध होऊन येतील मित्रांनो. ठीक आहे, आता जर म्हटलं तर ज्या विद्यार्थ्याचं मी प्रवेशपत्र इथे डाउनलोड केलेलं आहे त्याची तारीख असणार आहे 13 तारीख. तर याच्यानुसार जर म्हटलं तर आपण विचार केला तर 11 तारखेपासून तर आपल्याला 21 तारखेपर्यंतचे जे विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र आहेत ते सर्व डाउनलोड झालेले आहेत. इथून पुढचे जे पण विद्यार्थी त्यांचे देखील प्रवेशपत्र आलेले असतील, परंतु अजून जर म्हटलं तर लॉग इन पेजला दिसत नाहीये. परंतु जर म्हटलं तर 11 ते 21च्या दरम्यानमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र आहेत ते डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला रेग्युलर अपडेटनुसार मिळवायची असेल तर आपल्याला टेलिग्राम चॅनलची YBD अकॅडमी नावाचा जो टेलिग्राम चॅनल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. इथून पुढचे जे पण अपडेट असतील ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. तर चॅनलला जॉईन व्हा मित्रांनो, बाकीचे सर्व अपडेट तुम्हाला तिथे दिले जातील. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्वतःचं जे पण प्रवेशपत्र आहे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो. ऑलरेडी तुम्हाला प्रवेशपत्र संपूर्ण कसं डाउनलोड करायचं याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, बाकीच्या तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. बाकी 11 तारखेपासून ज्या पण जिल्ह्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध होणार होते त्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करा. तुमची तारीख कोणती आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुमचं ग्राउंड कितीपर्यंत जायचंय ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बाकीचे अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील तर जॉईन व्हायला विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.